आज आपण कमीत कमी गॅस वापरून एकाच भांड्यामध्ये चमचमीत अशा 3 रेसिपीज बनवूयात। तर त्यासाठी एका कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटे अशा पद्धतीने लावून घेतले आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या केल्या। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ भात आणि बटाटे एकदम परफेक्ट शिजतात। तर आता डाळीला तडका दिला आणि बटाटे सुद्धा फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतले तर मस्त असा डाळ भात आणि आपली बटाट्याची भाजी तयार झाली। गॅस तर तुम्ही वाचवलात, पण तुमची आणि तुमच्या परिवाराची सेफ्टी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। त्यासाठी स्वयंपाक झाला की लगेच रेग्युलेटर बंद करा। एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी घेताना नेहमी वजन आणि लिकेज नक्की तपासा। आणि तुम्हाला माहिती आहे का, भारत गॅस सिलेंडर्सचे 0 कदम गॅरंटी देतात, म्हणजे 0 डिफेक्ट सिलेंडर्स आणि 100% गॅरंटी। पण त्यासाठी आपल्याला बेसिक सेफ्टी रूल्स फॉलो करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी सुरक्षा होस दर 5 वर्षांनी बदला किंवा खराब झाल्यास त्वरित बदलून घ्या। सिलेंडर नेहमी सरळ स्थितीत ठेवा आणि स्टोव्ह सिलेंडरपेक्षा नेहमी उंच पातळीवरच असावा। जर तुम्हाला कधी गॅस गळतीचा संशय आला किंवा वास येतोय तर लगेच दरवाजे खिडक्या उघडून द्या आणि इमर्जन्सीमध्ये एलपीजी हेल्पलाईन 1906 ला कॉल करा आणि ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली।